फाशी अजित पवार जातीयवादी धनंजय मुंडेला पाठीशी घालणाऱ्या पक्षप्रमुख अजित पवार धनंजय मुंडेचा राजीनामा धनंजय मुंडेचा राजीनामा धनंजय मुंडेचा आरोपी धनंजय मुंडेचा आरोपी अरे धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे आरोपी करून थांबू नका धनंजय मुंडेला फाशी झालीच पाहिजे अरे धनेला फाशी झालीच पाहिजे अरे धनेला फाशी धनेला फाशी धनंजय मुंडेला फाशी तो जातीचा वापर करतो त्या धनेला फाशी पक्षाचा वापर करतो त्या धनेला फाशी अरे आरोपीला फाशीची इच्छा जय भवानी धनंजय मुंडे आरोपी इतर सगळे आरोपी इतर संबंध असले आरोपी धनंजय मुंडे आरोपी अजित पवार अजित पवार धनंजय मुंडे आरोपी धनंजय मुंडे आरोपी धनंजय मुंडे आरोपी कशाला न्याय धनंजय मुंडे आरोपी धनंजय मुंडे आरोपी अजित पवार अरे या मंत्र्याचं करायचं काय या मंत्री अजित पवारचं करायचं काय धनंजय मुंडेला पाठीशी घालणाऱ्या या मंत्र्याचं करायचं काय अजित पवार धनंजय मुंडेला पाठीशी घालणारे अजित पवार छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुणेकराला फाशी पुणेकराला. धनंजय मुंडेंनी आत्ताच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी आम्हाला कळालेली आहे, परंतु धनंजय मुंडेंनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भागणार नाही, तर धनंजय मुंडेंनी परळीतून जिथून निवडून आले त्या परळीचा विधानसभेचा राजीनामा दिला पाहिजे अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे. आणि जोपर्यंत धनंजय मुंडे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला सकल मराठा समाज शांत बसणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला आम्हाला सांगायचं आहे की नुसते मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर या अशा क्रूर कर्म्याला साथ देणाऱ्या आणि स्वतः त्याच्यामध्ये हात असणाऱ्या ज्यांनी राजकीय दहशत निर्माण केली अशा धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे. आणि या महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज धनंजय मुंडेला राजकारणातून संन्यास घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. काल आमचा भाऊ स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. प्रचंड द्वेष, प्रचंड चीड आणि प्रचंड राग आमच्या मनामध्ये आहे. आमच्या मनामध्ये राग सगळ्यात पहिला हा वाल्मिक कराडाला फाशी झाली पाहिजे. दुसरा असं आरोपी हा जातीवादी मंत्री धनंजय मुंडे याला देखील सहआरोपी केलं पाहिजे. आणि या सर्वांना जाणून बुजून हेतुपुरस्कर पाठीशी घालणारे त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत. यांचा देखील आम्ही निषेध करतो. धनंजय मुंडे सहआरोपी करावं, वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे. अजून एक कृष्ण आंधळे फरार आहे, म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही, काय म्हणावं याला. हा द्वेष, ही चीड आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज या सरकारचा, अजित पवारचा, धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो. यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, यांना सहआरोपी करावं आणि ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीपेक्षा जर कोणती शिक्षा असेल भारतीय संविधानामध्ये, फाशीची जर शिक्षा असेल, सर्वात मोठी शिक्षा त्यांना व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि जर लवकर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर छत्रपती संभाजीनगर सुरू झालेले आंदोलन याचा वनवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला, तो राज्यपालांकडे पाठवला. राजीनामा ही चांगली गोष्ट आहे. फक्त राजीनामा देऊन समाधान होणार नाही, त्याला सहआरोपी केलं पाहिजे.